सैफवरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे का याबाबत कोर्टानं व्यक्त केला संशय। हल्लेखोर आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी बांगलादेशातील असतील तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश, आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका, तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या चौथीभोवती म्हणत नितेश राणेंचं प्रत्युत्तर। पहाटेचा शपथविधी हे अजितदादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र, भाजपसोबत जाऊ नका दादांना पाया पडून सांगत होतो, सुनील तटकरे साक्षीदार, शिर्डीतील भाषणात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेतलं जाणार नाही, कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार, अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा। बीड हत्या प्रकरणावरून मला टार्गेट केलं जात आहे, निर्घृण हत्येचं कुणीही समर्थन करू शकत नाही, देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायला हवी, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते, आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार, तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या, सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर। संघ भाजप समन्वय बैठकीचा समारोप, छोट्या घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घ्या, शासनाच्या योजना संघटनांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजप मंत्र्यांना सूचना। नागपुरात मोहन भागवतांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक, राम मंदिराच्या उभारणीनंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या वक्तव्याचा निषेध, आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये जनाक्रोश मोर्चा, संतोष देशमुख कुटुंबियांसह सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय सहभागी, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत विभागीय आयुक्तांना निवेदन। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात भीषण अग्नितांडव, शास्त्री पूल परिसरातल्या सेक्टर 5 मधील घटना, तंबू आणि साहित्य जळून खाक, अग्निशमन दलाकडून परिसर सील, आग नियंत्रणात। मुंबईतील वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण, क्रिकेट प्रेमींनी स्टेडियम गजबजलं, सुवर्ण महोत्सवासाठी दिग्गज खेळाडूंसह राजकीय नेत्यांची हजेरी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभागी होणार, रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न।